नमस्कार. मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे, कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्या संयुक्त विद्यमाने आपले सहर्ष स्वागत करते. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वर्षभर ज्याची आतुरतेने वाट असते, ज्याच्या स्वागताची तयारी खूप दिवस सुरू असते, त्या भारतीय संस्कृतीच्या सर्वात हर्षोल्लासी पर्वाचा म्हणजेच दीपोत्सवाचा आज प्रारंभ असल्यावर असत्यावर सत्याचा विजय नेहमी सुखद, आनंददायी आणि स्फूर्तिदायक असतो. त्यामुळेच या विजयाचे स्मरण हजारो वर्षे प्रेरणादायी ठरते. प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय प्राप्त केल्याचा आनंद त्रिभुवनाला झाला. लंकेतून प्रभू अयोध्येला परत येणार म्हणून लोकांनी स्वयंस्फूर्त साजरा केलेला स्वागतोत्सव म्हणजे हे अत्यानंद दिवाळी पर्व. मानवी जीवनात कमालीचे सौख्य, समृद्धी, चेतना आणणारे हे दीपपर्व. मनोमनीचा अंधार दूर झाला तरच हे जीवन उजळणार. संपूर्ण जगातील मानवी मनातील हा अंधकार होण्यासाठी हे स्नेहभावी प्रकाश पर्व. आज देशभरातील घरे सजतील, अंगणात गोमयाने सडासंमार्जन झाले. दारासमोर गोमातेच्या गोट्यासमोर रंगीबेरंगी रांगोळी आहे. दारोदारी आकाश दिवे तेवणाऱ्या पणत्या दिव्यांच्या माळा लुकलुकत आहेत. अनेक घरासमोर त्याच्या पराक्रमाने दिवाळी साजरी करता येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे साक्षीदार किल्ले तयार केलेले आहेत. घराघरातील दिवाळी फराळाचा खमंग सुवास सांगतोय की आली दिवाळी आली. यया सर्वमिदं व्याप्तम जगतः स्थावर जंगमम ताम देनु शिरसाम वंदे भूतभव्यम भूतभव्यस्य मातरम. समस्त चराचर जगताला व्याप्त केलेल्या जी भूत आणि भविष्य काळाची जननी आहे त्या गोमातेला प्रणाम. भारतीय संस्कृती जिच्या दुधावर उभी आहे त्या कामधेनूच्या गोवत्स पूजनाने आज दिवाळीचा प्रारंभ. आजच्या ऋषींनीच नाही तर प्रत्यक्ष श्रीकृष्णानं गायीच्या संगोपनाचे महत्व सांगितले. तो गोपाल कृष्ण ठरला. संपन्न राष्ट्राचा मानदंड हा तिथे असणाऱ्या गोधनाचा ठरायचा. सारे जग आज आरोग्यासाठी शुद्धतेचा शोध घेत आहे. आमच्या निरामय आरोग्यात गायीच्या दुग्धजन्य पदार्थांचा नाही तर सेंद्रिय शेतीसाठी गोमूत्र शेणाचा मोठा वाटा आहे. देशी गायींचे दूध सोनेच. विष्णू भक्त अन्न देणाऱ्या या देशी गायीच्या पुरवठादारांची ही देशाची ओळख ठरली आहे. आज देशभरात या गायीचे वत्सासह पूजन होणार. गोपालन करणाऱ्या कष्टाळू गोपालकांचाही सन्मान होणार. आमचे सर्वच सण हे आरोग्यदायी. थंडीचा सामना करण्यासाठी आज बाजरीची भाकरी, शेंगाची भाजी असा घरोघरी बेत आहे. आता शहर, महानगरे यामध्ये नेते, समाजसेवक जनतेसाठी गोवत्स पूजनाची व्यवस्था करून देत पुण्य कमावत आहेत. आज रमा एकादशी. रमा म्हणजे लक्ष्मी. समुद्र मंथनातून पहिले रत्न निघाले ते म्हणजे लक्ष्मी. या लक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो. आज विष्णूला प्रिय अशा तुळशीला प्रदक्षिणा घालतात. या एकादशी पूजनाने सुखाच्या आट येणाऱ्या भावना विनाशासाठी प्रार्थना केली जाते. पापक्षालन करणारी कामधेनू प्रमाणे इच्छापूर्ती करणारी ही रमा एकादशी म्हणजे श्री विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेचे व्रत. बहिरा झालो या जगी नाही ऐकेले हरिकीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण, गर्भी बहिरा झालो त्याहून नाही संत कीर्ती श्रवणी आली, असे म्हणण्याची वेळ इथे कोणावर येत नाही. हा कार्तिक मास. गावोगावी मंदिरातील वारकरी मंडळीच्या विठ्ठल नामाच्या संकीर्तनाचे सूर कानी पडतात. हेच सूर आम्हाला भक्तीस प्रवृत्त करतात. आमची दिवाळी आनंदी व्हावी म्हणून बहुमूल्य योगदान देणारे सीमेवरील सैनिक, पोलीस यंत्रणा तसेच आमच्या सुखसोयींसाठी राबणाऱ्या सर्वच यंत्रणेतील यांच्याविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. तर साजरी करूया ही प्रदूषण मुक्त दिवाळी. दिवाळीची सुरुवात ही धनत्रयोदशीने होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासरांची पूजा करण्याची पद्धत आहे. सोमवार
अ, आजचा दिवस आपण वसुबारस सण साजरा करतो. वसुबारस सणाची पूजा पद्धत आणि कथा जाणून घ्या. व हिंदू धर्मात साजरा होणारा सर्वात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. या दिवाळीची सर्वांना उत्सुकता सर्वांना असते. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होत असली तरी आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवाळीच्या पहिल्या दिवसाला वसुबारस सण असे म्हटले जाते. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हटले जाते. या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करण्याची पद्धत आहे. घराघरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने ही सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मात गायीला माता म्हणजे आईचा दर्जा दिला आहे. गाय ही सात्विक आहे, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्यांना पावन करणे. तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते. शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते. त्यामुळे या पूजनाद्वारे गायीच्या सात्विक गुणांचा स्वीकार केला जातो. वसुबारस सणाची पूजा पद्धती. ज्यांच्याकडे वासरे आहे त्यांच्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य करतात. घरातील सवाष्णी बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद कुंकू लावून तिची पूजा करतात. फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ गायीला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी, सडा, पुष्कळ स्त्रिया या दिवशी उपवास करतात. या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी, गवारीचे शेंगा या खाऊन आपला उपवास सोडतात. आपल्या मुलाबाळांना सौख्य मिळावे, आरोग्य मिळावे, सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते. वसुबारस पूजन या दिवशी व्रत करतात. या सर्व मते देवी सर्व वरदे हे सर्वात्मका व सर्व देवींनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा अर्थ या श्लोकाचा दिसतो आहे. वसुबारस सणाचे महत्व. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला महत्व आहेच. तिला माताही म्हटले जाते. ही सात्विक असणारे सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते. म्हणूनच सत्वगुणी आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आणि दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या या आपले अंग प्रत्यय अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतामध्ये शेण देऊन, खत देऊन पौष्टिकता आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिचे पूजन होते, अशा ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज आणि राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते. अशा या गोमातेचे प्रथम तिचे पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.